1950 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने देशात 18 ठिकाणी ग्लायडिंग सेंटर्स उभा राहिली। उद्देश होता ग्लायडिंगच्या प्रसाराचा नवीन वैमानिक घडवण्याचा। मात्र या 18 पैकी 17 ग्लायडिंग सेंटर्स नजीकच्या काळात बंद पडली। उरलं ते फक्त पुण्यातील हडपसरचं हे ग्लायडिंग सेंटर। मात्र आता हे ग्लायडिंग सेंटर PPP म्हणजे खाजगी विकसनाच्या नावाखाली एका खाजगी विकसकाला देण्याचा निर्णय घडतो आहे, तसा प्रयत्न होतो आहे आणि त्यातून अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपण जर पाहिलं तर तब्बल 250 एकरांची ग्लायडिंग सेंटरची ही जागा आहे। त्यावेळी म्हणजे 1950 साली हा भाग तत्कालीन पुण्याच्या बाहेर होता, मात्र आज मध्यवर्ती पुण्याचा हा भाग आहे आणि अर्थातच या जागेची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये आहे। आणि आत्ता हे जे ग्लायडिंग सेंटर DGCI कडे आहे ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घडतो आहे आणि त्यानंतर अर्थातच या ठिकाणी एक खाजगी विकसक नेमून त्याच्याकडे या सगळ्या ग्लायडिंग सेंटरचा कारभार 99 वर्षांच्या कराराने देण्याचा निर्णय होतो आहे। आणि हे तेव्हा होतं आहे जेव्हा नागरी उड्डयन मंत्री म्हणून पुण्याचे मुरलीधर मोहोळ काम करतायत। खरं तर हा ग्लायडिंग सेंटर पुण्याचा मोठा ठेवा आहे आणि संपूर्ण देशभरामधून या ठिकाणी ग्लायडिंग सेंटर्स या ठिकाणी असल्यामुळे ग्लायडिंगसाठी लोक येत असतात। या निर्णयाच्या विरोधामध्ये हडपसरच्या या नागरिकांनी भूमिका घेतलेली आहे, कारण या ठिकाणी अगदी अल्पदरामध्ये ग्लायडिंग करता येतं, त्याचं प्रशिक्षण घेता येतं आणि त्याचबरोबर इतकं मोठं मैदान आहे। या मैदानाचा उपयोग लोक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी करतात, व्यायामासाठी करतात, खेळण्यासाठी करतात। मात्र या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे हे हस्तांतरित केल्यानंतर इथे खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे। कशासाठी असावा हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही। इथल्या लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। योगेश ससाने आणि इथले काही स्थानिक लोक आपल्यासोबत आहेत। पहिल्यांदा आत्ता हे जे काही ग्लायडिंग सेंटर चालतंय त्याचं स्वरूप मला सांगा की कसा या ग्लायडिंग सेंटरचा उपयोग होतो। या ग्लायडिंग सेंटरमध्ये 187 रुपयामध्ये तुम्हाला ग्लायडरची एक राईड मिळते आणि या ग्लायडिंग सेंटरमध्ये ग्लायडरचं वैमानिक व्हायचं असेल तर त्याला साधारण 180 ते 200 राईड्स घ्याव्या लागतात। म्हणजे साधारण 40 ते 50 हजार रुपयामध्ये एखादा मुलगा एखादी मुलगी प्रशिक्षण घेऊन या ठिकाणी ग्लायडरचा वैमानिक होऊ शकतो। हे प्रशिक्षण या ठिकाणी इथं चालतं गेली अनेक वर्षापासून, 74 वर्षापासून। आणि इतर वेळी समजा हडपसर परिसरातील पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी चालण्यासाठी, व्यायामासाठी, योगासनासाठी, शनिवार रविवार जरा मुलांना सुट्ट्या असतात तर क्रिकेटसाठी ह्या ग्राउंडचा वापर केला जातो। अशा प्रकारे आता मग हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे देण्याचा हा काही निर्णय घडतोय तर त्यामुळे काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे जात असताना त्याच्याबद्दल दुमत नाही, कदाचित ग्लायडर आणि त्याच्यामधल्या आणखी ॲक्टिव्हिटी करतील, परंतु मूळ उद्देश जो होता ग्लायडरचा तो कमी होऊन त्याच्यात व्यावसायिकता येईल। व्यावसायिकता आली की पब्लिक प्रायव्हेट पार्टनर ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आमच्या बाकीच्या अन्य सुविधा बंद करेल। लोकांना आत येऊन फिरणंच असेल, व्यायाम असेल तोही बंद होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं वैमानिक होण्याचं स्वप्न जे आहे ते खूप प्रचंड महागडं होईल। जे आता 40-50 हजार रुपयामध्ये आम्ही वैमानिक तयार होतो त्याला लाखो रुपये मोजावे लागतील। रोज सकाळी इथल्या लोकांना एक मॉर्निंग वॉकचं ठिकाण आहे, अतिशय दिव्य आणि भव्य हे ग्राउंड आहे। सकाळी या पंचक्रोशीतील भरपूर लोक वयस्कर म्हणजे जे 70-80-90 वर्षाची लोक इथं येत असतात, मॉर्निंग वॉकचा आनंद घेतात सकाळी। इथं काही छोटा आता ग्राउंड नाहीत बाजूला आणि रविवारी शनिवारी लहान मुलं आपली क्रिकेट खेळत असतात, तो एक त्या फायदा होतो। आणि जो हडपसरला जो ऑक्सिजन मिळणार आहे तो सगळा इथून मिळत आहे। काय फरक पडेल असं वाटतं? फरक असा पडेल की आता हडपसर ही सर्वसामान्यांसाठी आहे। सर्वसामान्य मुलं इथे येऊन खेळू शकतात। जे आत्ता मुलांना मैदानी खेळ माहितीच नाहीत, सर्व मुलं आत्ताचे लहान मुलं फक्त मोबाईल याच्यामध्ये आहेत। ते आपल्याला लोकांना हे जर खाजगीकरण झालं तर एवढं मोठं मैदान मिळणार नाही, मुलं खेळू शकत नाहीत। आणि जे लोक वृद्ध व्यक्ती किंवा आमच्यासारख्या ज्या महिला आहेत त्या कधीही येऊन आपण इथे व्यायाम करू शकतो, मॉर्निंग वॉक करू शकतो, पण ते आता आपल्याला शक्य होणार नाही। खाजगीकरण म्हणजे स्वतःच्या राजकारणी लोक स्वतःच्या हव्यासापोटी इतकी मोठी आपला जो हडपसरचा ठेवा
ठेवा आहे तो दुसऱ्याला विकल्या जाणार आहे. त्याची आपल्याला खूप मोठी खंत वाटली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही एवढं जण आंदोलन करत, आणखीन लोकांनी सामील होऊन त्याच्यासाठी लोकांनी प्रतिसाद द्यावा. पण याच्यामध्ये असाही दावा केला जाईल की हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे गेल्यानंतर एखादा खाजगी प्लेअर या ठिकाणी आल्यानंतर आणखी काही सुविधा ग्लायडिंगच्या संदर्भातल्या या ठिकाणी निर्माण होतील, तर त्याला हरकत असण्याचं कारण काय? नाही, हरकत घेण्याची काय हरकत नाही आहे, परंतु खाजगीकरण झालं तर तुम्हाला माहिती आहे आज गव्हर्नमेंट जो रेट काढतो 187 रुपयांनी जो बसतो किंवा तो वैमानिक तयार होतो त्याला शिकाऊचा हे येतो आणि त्याच्यानंतर तो जो वैमानिक तयार होतो तो अल्प दरात तयार होतो. आज जर तुम्ही खाजगीकरण केलं तर तो वैमानिक तो कितीतरी लागेल त्याचा आणि तो मनाचा रेट आहे त्याचा. आणि इथं जे आज हडपसरचे हजारो ज्येष्ठ म्हणजे सर्व थरातील लोक हे जे येतात श्वास घेतात, आज फुफ्फुस आहे, आज उलट हडपसरला हे दुसरं म्हणजे न हॉस्पिटलला जाण्याचं हे हा दवाखाना आहे, न हॉस्पिटल करता हा दवाखाना आहे. हा सरकार जर ते करत असेल तर मग त्याला विरोध हा केलाच पाहिजे. आणि खाजगीकरणाला सीमा नसती, तो काही करेल तो त्याचं आहे. आणि मूळ मालक ज्या मूळ मालकांनी जागा दिल्यात त्या मूळ मालकांचा बी उद्देश येणार. बरोबर आहे. मला इथे कोणी मूळ मालक आहेत का की ज्यांच्या पूर्वजांच्या या जागा आहेत? 1950 साली हे ग्लायडिंग सेंटर उभं राहिलं, त्या काळी अर्थातच इथं शेती होत असेल, लोकांच्या खाजगी जागा असतील आणि त्या काळी ग्लायडिंग सेंटरच्या उद्देशाने अधिग्रहित केले असतील. आहे तुमची जागा होती? तुमच्या आजोबा वगैरे? आजोबांची जागा होती, आमच्या आजोबांच्याच नाव होते 7-12. तर मूळ ज्यासाठी उद्देशासाठी आम्ही ज्या जागा दिल्यात, पूर्वी जे 50 वर्षापूर्वी आम्ही शेतकरी सगळे एकत्र येऊन त्यावेळेस ते जमिनी दिल्या यांना आणि त्याचा उद्दिष्ट जर आता साध्य जर होत नसेल तर मग आम्हाला कोर्ट कचेरी करावं लागेल. मग आम्हाला आमची जागा मूळ मालकाला परत द्यावी अशी आमची विनंती राहील. आणि जर तसं नाही केलं तर आम्ही मग कोर्ट कचेरी करू. हा आमचा उद्दिष्ट राहील मग लास्टचा पर्याय. या सगळ्यामध्ये म्हणजे मी पुन्हा विचारतो की असा एक त्या बाजूनी दावा केला जाईल की नवीन काही या ठिकाणी घडत असेल, समजा नवीन आणखी काही कोर्सेस येणार असतील समजा पॅराग्लायडिंगच्या संदर्भातले किंवा, तर त्याला हरकत असण्याचं कारण काय? किंवा नवीन काही इमारती उभ्या राहणार असतील? नवीन व्हायला काय हरकत नाही, पण काय होईल ज्या खाजगीकरण झालं ना तर आम्हाला सर्वांना म्हणजे लहान मुलापासून ते मोठ्या ज्येष्ठापर्यंत हे 250 एकराचं असलं दिव्यभव्य असलेलं ग्लायडिंग सेंटरचं मैदान हे आमच्या हडपसर आणि हडपसर पंचक्रोशीसाठी एक फुफ्फुस आहे. ते फुफ्फुस राहणार नाही. खाजगीकरण झाल्यानंतर काय ते फुफ्फुस राहणार नाही, ते फुफ्फुस अबाधित राहावं यासाठी योगेश बाबा ससांनी जे उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे त्या सर्वांनी पाठिंबा द्यावा हीच विनंती. किती लोकांचा पाठिंबा आहे या सगळ्या तुमच्या या सगळ्याला? 6,000 लोकांनी तर आतापर्यंत सह्या केल्या. काल 800 लोकांनी तिथे येऊन सह्या करून गेलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये 25,000 मुलांकडनं आपण पोस्ट कार्ड लिहितोय आणि एक भावनिक पत्र तयार करून मोदीजींना पाठवतोय की ग्लायडिंग सेंटर DGCAलाच ठेवा. DGCA सुद्धा या ठिकाणी ग्लायडरची व्याप्ती वाढवू शकतं. आम्हाला त्याची काहीच हरकत नाही. फक्त प्रायव्हेट पार्टनर आला, PPP शब्द आला ना साहेब, की 100% खाजगीकरण आणि त्याचा उत्कर्ष तो स्वतःसाठीच करणार ना. तो काही तर हे करा सामाजिक काम करायला येणार नाही. तो पैसे लावणार आणि पैसे कमवणार. मग DGCAची ताकद आहे ना. अंदाज लावायचा झाला तर 250 एकरांची ही जागा आहे. 2,500 कोटी. 1 एकरची किंमत तर या ठिकाणी 10 कोटी रुपये. 2,500 कोटीची जागा आहे. शिवाय 1 रुपया नाममात्र भाडं, 1 रुपया वार्षिक. आज आपण भिकाऱ्याला द्यायला गेलो ना सिग्नलला तर 10 रुपयाच्या खाली घेत नाही तो. तुम्ही 2 रुपये 5 रुपयाचं नाणं द्या की त्याच्याकडे, तो परत टाकतो गाडीत. तर ही जागा म्हणजे यांचं म्हणणं आहे की 1 एकराला 10 कोटी रुपये. 10 कोटी Minimum रुपये rate आहे. कमीत कमी. हडपसर किती मोठ्या प्रमाणात वाढलंय बहुतेकांना त्याचा अंदाज आहे. 2,500 कोटी रुपये. आपण जर पाहिलं तर दूरपर्यंत आपल्याला हे सगळं मैदान दिसतंय. आजच्या घडीला 250 एकरांमध्ये असं मैदान पुण्यातच काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा उरलेलं नाही. आणि 2,500 कोटी रुपयांची ही जागा DGCA कडून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला अवघ्या 1 रुपयांच्या नाममात्र भाड्याने 99 वर्षांसाठी देण्यात येते आहे. आणि त्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया काय करतंय तर एक खाजगी
विकसक म्हणजे एक म्हणा किंवा एकाहून अधिक म्हणा खाजगीकरण त्यानंतर सुरू होतंय. म्हणजे 1 रुपयाच्या दराने ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे जाणार आणि त्यानंतर मग खाजगीकरण जे आहे ते सुरू होणार. आता तुम्हाला पोस्ट कार्ड तुम्ही पाठवता आहात तर शाळकरी मुलांचे मग अपेक्षा आहेत तुम्हाला? आहेत ना. ऑलरेडी शाळकरी मुलांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्ट कार्ड थ्रू हे केलेलं आहे की विनंती केलेली आहे की आमचं हे ग्लायडिंग सेंटर वाचलं पाहिजे. साधारण 20-25 हजार पोस्ट कार्ड नरेंद्र मोदींना पाठवतंय पण या सगळ्या खात्याचे मंत्री पुण्याचेच आहेत. हां, पुण्याचे आहेत. पुण्याचे उलट आमचंही ते विनंती राहील की मुरलीधर जे पुण्याचे आहेत त्यांनी आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य केलं तर ते उत्तम राहील. योगायोगाने ते या खात्याचे मंत्री आहेत. काय म्हणजे काय बोलणं झालं त्यांच्याकडे? काही तुमच्या भूमिका मांडल्या? नाही, अजून तर नाही. आम्ही निवेदन त्यांना देणार आहे. काय झालं बोलणं त्यांच्यासोबत? नाही, बोलणं नाही होऊ शकलं. परंतु मोदीजींना देण्याचं कारण असं आहे की मोदीजी पंतप्रधान आहेत. ते जरी खात्याचे मंत्री नसेल तरी ते सुपर पॉवर आहे त्यांच्याकडं. आणि ज्यावेळेस 25,000 विद्यार्थी 10,000पेक्षा जास्त सह्यांचं निवेदन त्यांच्यापर्यंत जाईल त्यावेळेस पब्लिक इंटरेस्ट पाहून ज्याप्रमाणे मोदीजींनी अनेक स्कीम गेल्या 10 वर्षामध्ये आणल्या. जनधन योजना आणली, उज्ज्वला गॅस योजना आणली, त्यानंतर लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रत्येक घराघरात द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे भारतातल्या सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीच्या एंड युजरपर्यंत त्यांच्या योजना त्यांना नेण्याचा जो मानस आहे आणि त्याच उद्देशाने चालू झालेलं हे ग्लायडिंग सेंटर 74 वर्षापूर्वी. शिवाय 18मधलं 17 बंद आहेत, एकच चालू आहे. मग हा देशाचा ठेवा आहे. या देशाचा ठेवा अबाधित राहावा अशी आमची मागणी आहे आणि मोदीजी कदाचित त्याला सकारात्मक देतील अशी अपेक्षा आहे. मग अपेक्षा करू त्यांच्याकडून आपण हे सकारात्मक. मोहळांना बी आम्ही वेळ घेऊन त्या नवीन निवेदन देणार आहोत सर्व जण इथं नागरिकांच्या वतीने. खाजगीकरण होणार म्हणजे काय होणार, काही कल्पना आहे? त्यांच्याकडे त्याचं काही उत्तर नाही. PPP मॉडेल मी आता माहिती नाही देत. आम्ही अजून काय ठरवलं नाही म्हणतात. अजून काय विषय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याशी आपल्या इथनं एक प्रेस रिपोर्टर बोलले, खाजगीत बोलणं झालं. ते म्हणले आम्ही अजून काय ठरवलेलं नाही, जागा आल्यानंतर पाहू काय करायचं. तुम्हाला माहिती मागितली तर नाही देत. गुलदस्त्यात आहे. नजीकच्या काळामध्ये आपण देशाच्या अनेक संस्था ज्या वर्षानुवर्षांपासून काम करत होत्या त्या संस्था लयाला जाताना किंवा मोडीत निघताना पाहिलं. ही संस्था 1950 साली सुरू झाली आणि 74 वर्ष अखंडपणे सुरू आहे. आणि अनेक ग्लायडिंग करणारे जे काही आहेत प्रशिक्षणार्थी तर त्यांची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एक आजच्या घडीला पर्यावरणाच्या अंगाने विचार करता इतकी मोकळी जागा ही लोकांना एक स्वच्छ हवा मिळावी, चांगलं पर्यावरण त्यांच्या वाट्याला यावं यासाठी आवश्यक आहे. मात्र हे सगळं होत असताना ही जी जागा आहे जी कमीत कमी 2,500 कोटी रुपयांची होऊ शकते ती 1 रुपया दराने DGCA कडून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देण्याचं घडतं आहे आणि त्यानंतर खाजगीकरणाच्या दिशेने पाऊल पडतं आहे. यामध्ये फायदा नक्की कोणाचा आहे? सामान्य नागरिकांचा आहे की आणखी कोणाचा? कॅमेरामन अमोल गवळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.